नमस्कार, रामराम. कसं काय मुंबई? आपले स्वागत आहे सुसाट मुंबईच्या 7व्या भागामध्ये. कावळ्यांनो आला नाही आमच्या घरी फरसाणं खायला. इतरत्र सर्वत्र कावळ्याची सेना होती. आम्ही कावळ्याबरोबर संवाद साधण्याचा प्रयत्न केला तर त्यांनी उलट उत्तर आमच्या डोक्यावर चोच मारून दिले. आम्हीच का सिंगल ह्यामुळे त्यांचा चेहरा असा झाला नव्हता, तर 30 किलोमीटर मुंबईत चालून असा चेहरा त्यांचा झाला होता. रस्ता क्रॉस करायचे. चले चले इकडे चले. रस्ता क्रॉस करत आहे. थांबा थांबा, आम्ही जाणेंगे शिवाजी पार्कला. थांबो. अच्छा थांबा. काय मारा काय? शिवाजी पार्कमध्ये पहिल्यांदाच मल्लखांब एवढे उंचीचे इमारत बघितलो. आम्ही येथे भाषण देण्यास सुरुवात करताच बारक्याने डोक्यात दगडाचा प्रहार केला. तिथे गर्दी आहे. म्हणजे गर्दी म्हणजे काहीतरी फेमस असते खाण्यासाठी चांगलं. गर्दी तिथंच आहे. काय बघू. थोड्या वेळाने कुठून तरी सुगंध आमच्या नाकातून मेंदवापर्यंत गेला. तर बाजूला गर्दी दिसली. तर आम्हाला वाटले महाप्रसाद असेल, तर होते वडापाव भजी. कार्यकर्त्याला हळूच रांगेत उभा केला आणि कानात मी त्याच्या संक्षिप्त कोड सांगितले. 2 वडापाव 1 भजी. तर आम्ही आहोत शिवाजी पार्क. तर शिवाजी पार्कच्या बाजूला एक शिवतीर्थ वडापाव म्हणून आहे. 1 नंबर केला होता तो वडापाव आणि बटाटे भजी. भारी होता नाही? क्वालिटीच. सेल्फी घेण्यासाठी लोक गर्दी करतील म्हणून आम्ही अंधारातच बसलो होतो. दादरमध्ये खायला चांगलं नाही, स्वस्त पण असतं बजेटमध्ये. 200 रुपये पावभाजी आणि इथे विकत आहेत 60 रुपये पावभाजी. तहान आणि भूक एकत्र लागली म्हणून आम्ही पाणीपुरी खाल्लो. ओंकार पाणीपुरी किती वेळा खाणार आहेस तो? पाणी पण एकदा आले आपण. हा घे, द्यायचं का हातील नाही तो तुला. काय करते का काय करू? आणि तसंच केलंय त्याचं काय? हां मग घेणार की थांब रे.